नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. फंक्शन टॉपिक आपण पाहतोय. फंक्शनमध्ये आपण फंक्शनची फॉर्मल डेफिनेशन आणि त्याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहिले. आता टाईप ऑफ फंक्शन जे आहेत तर यामध्ये टाईप ऑफ फंक्शन्स आपण पाहणार आहोत. तर पहा, देर आर डिफरंट टाईप ऑफ द फंक्शन. आता एफ फंक्शन ए पासून बी पर्यंत इट इज कॉल्ड ॲज द इंजेक्शन ऑर वन वन फंक्शन इफ डिस्टिंक्ट एलिमेंट इन ए हॅव डिस्टिंक्ट इमेज इन बी. आपण फंक्शनबद्दल पाहिले, त्याचे काही एक्झाम्पल पाहिलेले आहेत. आता एफ फंक्शन ए पासून बी पर्यंत आहे. A1 A2 हे ए मधले एलिमेंट्स आहेत की A1 नॉट इक्वल टू A2. मग त्यावेळेस तुम्ही फंक्शन जे आहे ते जस्ट आय चूज द पेन पॉइंटर. आता ए पासून बी पर्यंत इंजेक्शन इफ A1 A2 बिलॉंग्स टू ए अँड एफ ऑफ A1 नॉट इक्वल टू एफ ऑफ A2, त्यावेळेस फंक्शन जे आहे ते इंजेक्टिव्ह फंक्शन आपण त्याला म्हणू शकतो. अप्लाइंग द कॉन्ट्रापॉझिटिव्ह टू अबोव स्टेटमेंट, म्हणजे नॉट इक्वल टूच्या ऐवजी आपण इक्वल टू त्या ठिकाणी घेऊ शकतो. ठीक आहे. एफ ऑफ A1 इक्वल टू एफ ऑफ A2, देन A1 इज इक्वल टू A2. इट इज कॉल्ड ॲज द इंजेक्टिव्ह फंक्शन. फॉर्मल डेफिनेशन पाहिली. आता वर्किंग रूल. एफ इज द वन वन इफ ऑफ इफ. ठीक आहे. वन वन कधी असणार? फॉर ऑल A1 A2 बिलॉंग्स टू ए, एफ ऑफ A1 इक्वल टू एफ ऑफ A2. म्हणजे सगळ्या A1 A2 साठी एफ ऑफ A1 इक्वल टू एफ ऑफ A2 जर असेल तर त्याला आपण वन वन म्हणणार. दिस इम्प्लाइज A1 इक्वल टू A2, म्हणजे डिस्टिंक्ट एलिमेंट गेट द डिस्टिंक्ट इमेज. आता पहा, फंक्शन विच इज नॉट वन वन इट इज कॉल्ड ॲज, जो वन वन नाही आहे त्याला काय म्हणणार तुम्ही? मेनी वन म्हणणार. ठीक आहे. जो वन वन नाही त्याला काय म्हणायचं? मेनी वन म्हणायचं. पहा एक्झाम्पल पहा आपलं. ए सेटमध्ये 1 2 3 4 आहे. बी सेटमध्ये पी क्यू आर एस हे एलिमेंट्स आहेत. एफ इज द फंक्शन फ्रॉम ए टू बी. इट इज गिवन ॲज, आता हे फंक्शन जे आहे ते दिलेलं आहे, आपण डायग्रॅमॅटिकली पाहूया. वन वन फंक्शन, वन वन फंक्शन कसं असतं? सेट ए 1 2 3 4, सेट बी पी क्यू आर एस. नाव सेट, दिस इज द डोमेन, दिस इज द को डोमेन. मग याला कधी म्हणणार? एफ हे फंक्शन आहे, इथे काय होतंय? 4 हा क्यूला गेला आहे. ठीक आहे. 1 हा कुठं? पीला. त्यानंतर 2 ची इमेज कुठे तुम्हाला गेलेली आहे? 2 इज गो टू आर. त्यानंतर 3 गोज टू यस. ठीक आहे. 3 जो आहे तो यसला चालला आणि 4 जो आहे तो 4 पीला मिळाला. म्हणजे इथल्या प्रत्येक एलिमेंटसाठी इकडे प्रत्येक डिस्टिंक्ट एलिमेंट्स तुम्हाला मिळतोय. त्यावेळेस त्या फंक्शनला काय म्हणायचं? वन वन फंक्शन. इथला एलिमेंट आहे, त्या इथल्या एलिमेंटला दोघं एका ठिकाणी जायला नको. ठीक आहे. प्रत्येकाला वेगवेगळी इमेज मिळाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये आपण अकाउंट ओपन केलं तर प्रत्येक, आता सपोज दीज आर द कस्टमर आणि दीज आर द अकाउंट नंबर. प्रत्येक कस्टमरला वेगळा एक युनिक अकाउंट नंबर मिळणार आहे. दॅट इज द वन वन फंक्शन. सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय केलं आहे? 2 सेट दिलेले आहेत. परत एकदा डोमेन कोडोमेन आहेत. फंक्शन एफ आहे, तर इथे 1 पीला चालला आहे, 2 आरला गेला, 3 यसला गेला आणि 4 पण यसला गेला. आता हे जे 2 एलिमेंट आहेत, हे 2 एलिमेंट एकाच ठिकाणी गेलेत. हे वन वन होईल का? वन वन होईल का? तर होणार नाही. हे वन वन होणार नाही. का बरं? कारण इथे 3ला आणि 4ला दोघांना एकच इमेज मिळालेली आहे. इट इज नॉट अ वन वन फंक्शन. मग वन वन जे नाही त्याला आपण काय म्हणतो? मेनी वन म्हणतो. जे वन वन नाही त्याला काय म्हणायचं? मेनी वन. हां, याचं रिझन तिथं दिलं आहे पहा. 3 आणि 4ला एकच इमेज मिळाली म्हणून हे वन वन होणार नाही. त्याला मेनी वन आपण म्हणणार. आता आर इज द सेट ऑफ द रिअल नंबर. एफ इज आर टू आर आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स क्यूब हे फंक्शन आहे. आता हे वन वन होईल का? पहा बरं. फॉर एक्झाम्पल आपण वनचा क्यूब जर केला तर तो 1च मिळणार, म्हणजे 1 1ला गेला. सपोज 2 घेतला, 2चा क्यूब काय येणार? 2चा क्यूब 8 आला, म्हणजे 2 8ला गेला. 3 -2चा जर क्यूब जर केला तर तो काय येणार? -8 येणार. मग असेच जर आपण सगळे एलिमेंट्स पाहत गेलो तर काय होणार? या ठिकाणी -2 -8ला गेलाय, 2 8ला गेलाय. प्रत्येक एलिमेंटसाठी आपल्याला इकडे एक युनिक इमेज मिळत जाते. ठीक आहे. त्यामुळे हे जे फंक्शन आहे हे फंक्शन तुमचं वन वन आहे. हिअर different element have the different image, therefore this function it is called as the one one function किंवा त्याला इंजेक्टिव्ह फंक्शन, इंजेक्शन असं म्हटलं जातं. फोर्थ एक्झाम्पल पाहूया. एफ फ्रॉम आर टू आर, एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता 5ला पण 25 मिळतोय, -5ला पण 25 मिळतंय. मग हे वन वन होईल का? ठीक आहे. वन वन होईल का?
तर 1 1 होणार नाही. इट इज नॉट अ 1 1 फंक्शन. पण नॅचरल नंबरवरती आता पहा बरं का, इथे डोमेन आर रिअल नंबर, कोडोमेन पण रिअल नंबर. f(5) हा तुमचा आर मधला आहे, f(-5) हा पण डोमेन मधला आहे. तर इथे 25 सेम मिळत आहे. तर हे फंक्शन इंजेक्टिव्ह होणार नाही, म्हणजे 1 1 होणार नाही डोमेनवरती. पण डोमेन जर बदलला, नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर, नॅचरल नंबरमध्ये फक्त +5 येतो, तर +5 साठी 25 येतो. प्रत्येक नॅचरल नंबरला वेगळी इमेज मिळणार. मग त्या ठिकाणी तो 1 1 होऊ शकतो. म्हणजे पहा बरं का, डोमेन कोडोमेन जर चेंज केले, डोमेन जर चेंज केला तर 1 1 फंक्शन जे आहे ते 1 1 फंक्शन आपण घेऊ शकतो. तर फंक्शन r to r is defined as f of x equal to x raised to n. f is 1 1 function if n is odd. पहा बरं का, खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. n जर ऑड असेल f 1 1, n जर इव्हन असेल तर हा तुमचा 1 1 होणार नाही. मग 1 1 जो नाही त्याला काय म्हणणार तुम्ही? मेनी वन फंक्शन म्हणणार तिथे. ठीक आहे. आता पहा सेकंड इम्पॉर्टंट रूल, नंबर ऑफ इंजेक्शन फ्रॉम सेट m टू सेट n एलिमेंट्स आर. CET, NDA, JEE ची एक्झाम असेल तर त्याला या टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. अगोदरच्या लेक्चरमध्ये असेच मी 2 रिझल्ट सांगितले होते. या लेक्चरमध्ये हा तिसरा रिझल्ट तुम्हाला मिळाला. आता नंबर ऑफ इंजेक्शन्स किती मिळणार फ्रॉम सेट m टू सेट n. n जर m पेक्षा ग्रेटर दॅन असेल, n जर m पेक्षा ग्रेटर असेल तर NP m एवढे येतात. आणि n जर हा m पेक्षा लहान असेल तर तो 0 मिळणार. म्हणजे इंजेक्टिव्ह फंक्शन्स मिळणार नाही, म्हणजे 1 1 फंक्शन्स मिळणार नाही. NPMचा जो फॉर्म्युला आहे, NPR च्या भाषेमध्ये आपण पाहिला, n फॅक्टोरियल अपॉन n मायनस m फॅक्टोरियल. पहा त्याचं एक्झाम्पल पाहूया. 3p2 कसा कॅल्क्युलेट करायचा? वरती 3 फॅक्टोरियल आणि 3 - 2 ची खाली सबट्रॅक्शन करायची. फॅक्टोरियल म्हणजे उलटा प्रोडक्ट. 3 to 1 पर्यंत 3 2 जार 6, 3 - 2 1, 1 फॅक्टोरियल 1. ठीक आहे, हा तुम्हाला 6 मिळाला. एक्झाम्पल नंबर सेकंड पहा. नंबर ऑफ ए मध्ये 3 एलिमेंट, नंबर ऑफ बी मध्ये 5 एलिमेंट्स, म्हणजे m इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 5. सो 5 इज ग्रेटर दॅन 3. सो हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. मग किती तुमचे येणार? तर ए पासून बी पर्यंत 5p3 एवढे इंजेक्टिव्ह फंक्शन्स येणार आणि बी पासून ए पर्यंत 0 येणार. ठीक आहे, सिंपल रिझल्ट लक्षात ठेवायचा, खूप महत्त्वाचा आहे. BSc किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुमच्या असतील तर त्या ठिकाणी हा क्वेश्चन्स विचारला जातो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट रिझल्ट. आता सेकंड पहा, नोट दॅट नंबर ऑफ मेनी वन फंक्शन. मेनी वन फंक्शन्स किती येतील? तर नंबर ऑफ फंक्शन्स, टोटल नंबर ऑफ फंक्शन्स, मेनी वन फंक्शन्स किती येणार? तर नंबर ऑफ फंक्शन्स मायनस नंबर ऑफ 1 1 फंक्शन. म्हणजे टोटल नंबर ऑफ फंक्शन्स पाहिजे. तर टोटल नंबर ऑफ फंक्शन आपण पाहिलेलं आहे. काय पाहिलेलं आहे? टोटल नंबर ऑफ फंक्शन्स किती येतात? नंबर ऑफ बी रेज टू नंबर ऑफ ए, आणि यामधनं नंबर ऑफ 1 1 फंक्शन NPMचा फॉर्म्युला या ठिकाणी वापरा. तर पहा, अ मोनोटॉनिक फंक्शन आयदर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग और स्ट्रिक्टली डिक्रीजिंग इज ऑलवेज इंजेक्शन. मग 1 1 फंक्शन कोणतं असतं? मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग जे फंक्शन असेल तर त्याला तुम्ही इंजेक्टिव्ह फंक्शन म्हणू शकता. दस द फंक्शन f of x सॅटिस्फाय. मग फंक्शननी काय काय सॅटिस्फाय केलं पाहिजे? f' ग्रेटर दॅन 0 और f' इज लेस दॅन 0 ऑन इट्स आयदर डोमेन, देन f इज 1 1. ठीक आहे, आयदर f' ग्रेटर दॅन 0 किंवा f' लेस दॅन 0. म्हणजे डेरिव्हेटिव्ह, फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काढली, ती स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन 0 किंवा स्ट्रिक्टली लेस दॅन 0 जर असेल तर फंक्शन तुमचं 1 1 असतं. पहा बरं का, खूप महत्त्वाचा रिझल्ट तुम्हाला सांगितलेला आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं फंक्शन 1 1 आहे की नाही. आता ग्राफिकली पहा, लाईन ड्रॉन parallel to x-axis from each of the corresponding points should be intersect the graph y is equal to f of x at 1 and only one point is if f of x is 1 1 and there will be at least one line parallel to the x-axis that will be cut the graph at least at two different point is f of x is the many one vice versa. म्हणजे एका पॉईंटमध्ये कट झाली 1 1, एकापेक्षा 2 पॉईंटमध्ये कट झाली तर ते मेनी वन होऊ शकतं. आता पहा, फॉर एक्झाम्पल ही y इज इक्वल टू आपण लाईन घेतली 3x + 5, दॅट इज f of x इक्वल टू 3x 5. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन काढली, ती सिंगल एकाच पॉईंटमध्ये कट झालेली आहे, तर ही फंक्शन तुमचं 1 1 असणार. ठीक आहे, 1 1 फंक्शन. नाव एक्झाम्पल,
इथे आता हा जो आहे हा पॅराबोलाचा ग्राफ आहे, पॅराबोलिक फंक्शन आहे, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वन, हा 1 पॉईंट आहे. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ केली तर या 2 पॉईंटमध्ये काय होतंय, या 2 पॉईंटमध्ये ती जी लाईन आहे ती लाईन काय करते, इंटरसेक्ट करते. ठीक आहे, हा ग्राफ जो आहे तो ग्राफ या लाईनला 2 पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतोय, त्यामुळे हे फंक्शन तुमचं 1 1 होणार नाही. ठीक आहे, दॅट इज मेनी वन फंक्शन. जर 1 1 नसेल तर त्याला आपण मेनी वन फंक्शन म्हणणार. कॅन बी मेड अप ऑफ 1 1 बाय रिस्ट्रिक्टिंग द डोमेन ऑफ द ओरिजिनल फंक्शन. मेनी वन फंक्शन म्हणणार, त्याला आपल्याला डोमेनवरती रिस्ट्रिक्शन टाकावे लागतात. ठीक आहे, त्यानंतर एनी कंटिन्युअस फंक्शन एफ ऑफ एक्स दॅट हॅज ॲटलिस्ट वन लोकल मॅक्सिमा ऑर मिनिमा इज मेनी वन फंक्शन. मग मेनी वन फंक्शन कशाला म्हणणार, की कमीत कमी एक तरी त्याला लोकल मॅक्सिमा किंवा मिनिमा मिळायला पाहिजे. ऑल इवन फंक्शन्स आर मेनी वन. सगळेच्या सगळे इवन फंक्शन मेनी वन असतात. मेनी वन फंक्शन्स कसे असणार तुमचे, तर पहा मेनी वन फंक्शन्स किंवा इवन फंक्शन्स कसे असतात, तर इवन फंक्शनमध्ये एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स येतो. तर त्यावेळेस त्याला तुम्ही काय म्हणू शकता, मेनी वन फंक्शन म्हणू शकता. इवन फंक्शन तुम्हाला म्हणता येतं. आणि हे जर मायनस साईन बाहेर निघलं तर त्याला तुम्ही ऑड फंक्शन म्हणणार. ऑल पॉलिनॉमियल ऑफ द इव्हन डिग्री, ऑल पॉलिनॉमियल ऑफ द इव्हन डिग्री defined as R has at least one local maxima minima and hence many one function in the domain R. The polynomial of the odd degree can be 1 1 or many 1 1, many 1. ठीक आहे, तर हे 1 1 असेल किंवा मेनी 1 असेल. चला MCQ पाहूया. f from R to R is defined f of x equal to x square. then f is, f काय असणार आहे, f of x equal to x square जर असेल तर इंजेक्शन म्हणजे 1 1 फंक्शन. ठीक आहे, मेनी 1 फंक्शन, नन ऑफ इंजेक्शन, नॉट अँड 1 1 फंक्शन. एकतर इंजेक्टिव्ह आहे का 1 1 फंक्शन आहे का मेनी 1 फंक्शन आहे किंवा नॉट इंजेक्शन. काय असेल तर नॉट इंजेक्शन. ठीक आहे, म्हणजे इथे फंक्शन होणार नाही. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज 1 to 1 फंक्शन. 1 1 फंक्शन कोणतं आहे, ग्राफिकली सांगा बरं. एक्स ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईन घ्यायची, ती एकाच पॉईंटमध्ये कट, ते एकाच पॉईंटमध्ये त्याला कट केलं गेलं पाहिजे. पहा बरं, पहिले कट करते का, इथं आपण जर पॅरलल लाईन जर काढली तर 2 पॉईंटमध्ये, इथे 2 पॉईंटमध्ये, इथे सिंगल पॉईंटमध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. त्यानंतर लेट सी, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3, नंबर ऑफ बी इज इक्वल टू 4. द नंबर ऑफ इंजेक्शन फ्रॉम ए टू बी किती येतील. कोणता रिझल्ट आपण पाहिला होता नंबर ऑफ इंजेक्शनसाठी, 3 का 0. पहा बरं, हा जो आहे हा यम यन बरोबर ना, यन इज ग्रेटर दॅन यम, सो 4p, 3 ऑप्शन इज करेक्ट. त्यानंतर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन, एन इज ऑड. ऑड जर असेल तर काय, कुठलं फंक्शन येणार ते, 1 1, मेनी 1, नॉट 1 1 का नन. ऑड जर असेल तर ऑब्विसली आपण काय पाहिलं होतं, दॅट इज 1 1 फंक्शन. सर्जेक्शन ऑर त्यालाच काय म्हणायचं, ऑन टू फंक्शन. सर्जेक्टिव्ह फंक्शन किंवा ऑन टू फंक्शन तुम्ही कसं म्हणणार, कसं पाहणार, तर सर्जेक्शन ऑर ऑन टू फंक्शन. तर फंक्शन एफ फ्रॉम ए टू बी इज सच दॅट एव्हरी इलिमेंट इन द कोडोमेन बी. प्रत्येक कोडोमेनमधल्या इलिमेंटला काय पाहिजे, हॅज ॲटलिस्ट वन प्री इमेज इन डोमेन. म्हणजे तुमच्या बी सेटमधल्या प्रत्येक इमेजला इकडे प्री इमेज मिळाली पाहिजे, प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज मिळाली पाहिजे. ऑल्सो एव्हरी एलिमेंट इन द कोडोमेन बी हॅज ॲटलिस्ट वन प्री इमेज इन द डोमेन ए. ठीक आहे, एव्हरी एलिमेंट म्हणजे प्रत्येकाला मिळाली पाहिजे, कुठं, ॲटलिस्ट एक तरी प्री इमेज इकडे मिळायला पाहिजे, तर त्यावेळेस आपल्याला मिळेल. वेन इट इज पॉसिबल, द रेंज ऑफ द फंक्शन इज इक्वल टू कोडोमेन ऑफ द फंक्शन. रेंज आणि कोडोमेन सेम असणार. आता वर्किंग रूल पहा, एफ function from a to b, then f is on to if of if. on to कधी असणार, range of f equal to codomain of f. त्यानंतर f from on to कधी असणार, there exist y belongs to b and element x belongs to a, f of x equal to y. म्हणजे प्रत्येकाला, प्रत्येक y साठी आपल्याला इकडे एक प्री इमेज मिळणार आहे. इम्पॉर्टंट,
अ फंक्शन विच इज नॉट ऑन टू इट इज कॉल्ड ॲज द इनटू फंक्शन. जर ऑन टू नसेल तर त्याला इनटू म्हणणार. अगोदर आपण पाहिलं जे 1 1 नाही त्याला मेनी वन म्हणणार आपण. ठीक आहे. आता याचं एक्झाम्पल पहा. दोन सेट दिलेत ए आणि बी. एफ इज सेट आणि हे फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन एफ इज द सबसेट ऑफ, एफ कुणाचा सबसेट असतो तर एफ इज सबसेट ऑफ कार्टेशियन प्रोडक्ट. आता पहा, डू यू नो द फंक्शन. फंक्शन रेंज काय येणार याची पी आर क्यू पी. ठीक आहे. आता सेटमधला एलिमेंट रिपीट होत नाही. इथे पी क्यू आणि आर असे 3 एलिमेंट्स त्या ठिकाणी मिळाले. बट कोडोमेन, कोडोमेनमध्ये काय काय मिळणार तुम्हाला सांगा बरं. कोडोमेनमध्ये यस 1 2 3 अँड 4 येतील का नाही. दीज आर द डोमेन. कोडोमेनमध्ये काय येणार पी क्यू आर येणार. म्हणजे काय रेंज आणि कोडोमेन तुमचे सारखेच आहेत. दस रेंज इज इक्वल टू कोडोमेन. सो एफ इज ऑन टू फंक्शन. रेंज आणि कोडोमेन सारखे आले तर ते ऑन टू फंक्शन होणार आहेत. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पलमध्ये काय तुम्हाला समजतंय. फंक्शन दिलं आहे आर पासून आर पर्यंत. डोमेन कोडोमेन दिला आहे आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 3 दिलेला आहे. आता नाव कोडोमेन आर दिला आहे, डोमेन पण तुमचा काय दिला आहे आर दिलेला आहे. ऑल्सो एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन 0. दिस इम्प्लाइज दॅट एक्स स्क्वेअर प्लस 3 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 3. ठीक आहे. मग इथे काय मिळेल. नाऊ व्हॉट इज द रेंज ऑफ द फंक्शन. याची रेंज काय असेल बरं. एक्स स्क्वेअर प्लस 3 हा ग्रेटर दॅन 0 जर असला. सपोज ऑब्वियसली आपल्याला माहिती आहे की एक्स स्क्वेअर जर केला तर हा ग्रेटर दॅन इक्वल टू 0. कारण 0चा स्क्वेअर 0, 0 इक्वल टू 0. इथे 1 जर घेतला 1चा स्क्वेअर 1, 1 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. 2 जर घेतला 2चा स्क्वेअर 4, 4 इज ग्रेटर दॅन 0. याच्यामध्ये प्लस 3 जर दोन्ही बाजूला ॲड केला तर हा ग्रेटर दॅन 0 येणार आहे. मग याची रेंज काय येऊ शकते तर सगळे नंबर 3 पासून कुठपर्यंत तर इन्फिनिटीपर्यंत. ठीक आहे. ही आली त्याची रेंज. सो रेंज इज 3 टू इन्फिनिटी. डोमेन कोडोमेन आर आहे, रेंज 3 टू इन्फिनिटी आहे. हिअर रेंज अँड कोडोमेन आर इक्वल ऑर नॉट. आहेत का इक्वल. पहा बरं. रेंज काय मिळाली 3 टू इन्फिनिटी. कोडोमेन काय मिळाला आहे तुमचा हा आर मिळाला आहे. दोन्ही डिफरंट आहेत त्यामुळे हे ऑन टू फंक्शन होणार नाही. जर ऑन टू नसेल तर त्यालाच काय म्हणणार तुम्ही इन टू म्हणणार. ठीक आहे. एफ इज नॉट ऑन टू फंक्शन. लेट्स सी द थर्ड एक्झाम्पल. एफ फ्रॉम आर टू आर 2x प्लस 3 दिलेला आहे. फंक्शन डिफाईन केलं आहे. याच्याबद्दल काय सांगणार. लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय. एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय. सो 2x प्लस 3 इक्वल टू वाय. आता एक्ससाठी हे रिलेशन तयार करा. एक्स इक्वल टू वाय मायनस 3 अपॉन 2. मग वाय मायनस 3 अपॉन 2 एफ ऑफ एक्स इक्वल टू जर वाय असेल तुमचा तर नंबर ऑफ रिलेशन्स नंबर ऑफ फंक्शन्स तिथे किती येणार. हे काय NP3. हे तुमचे नंबर ऑफ कोणते फंक्शन्स येणार. कुठले फंक्शन्स 1 1 फंक्शन्स P2 3. आता बघा इथे 6 अपॉन 1 दॅट इज इक्वल टू 6. इट्स मीन्स दॅट आर दस y बिलॉंग्स टू कोडोमेन. हा जो y आहे तो y तुमचा कोडोमेनमध्ये असणार आहे. टोटल नंबर ऑफ रिलेशन 6 मिळाले. गिवन एफ ऑफ एक्स इज द ऑन टू फंक्शन. ठीक आहे. एफ ऑफ एक्स इक्वल टू वाय दिलेला आहे तर हा तुमचा ऑन टू फंक्शन येणार आहे. एक्झाम्पल नंबर 4 पहा. नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर. एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x प्लस 3 जर असेल जस्ट ॲज द एक्झाम्पल 3 एफ ऑफ वाय मायनस 3 अपॉन 2 सिमिलरली आपण तयार केलेला आहे मागच्या एक्झाम्पलनुसार. बट वाय मायनस 3 अपॉन 2 हा डोमेनमध्ये जाईल का. सपोज वायची व्हॅल्यू तुम्ही 1 घ्या. 1 मायनस 3 अपॉन 2. 1 मायनस 3 अपॉन 2 दॅट इज मायनस 2 अपॉन 2 दॅट इज मायनस 1. मायनस 1 हा नॅचरल नंबर नाही आहे म्हणून हा डोमेनमध्ये जात नाही. मग इट्स मीन्स दॅट n thus the y belongs to codomain but pre-image does not exist in the domain. y हा तुमचा याच्यामध्ये आहे. कशामध्ये. y हा तुमचा कोडोमेनमध्ये आहे पण त्याला प्री इमेज एक्झिस्ट होत नाही म्हणून हे ऑन टू फंक्शन होणार नाही. ठीक आहे. ऑन टू फंक्शन बद्दल हे सेकंड एक्झाम्पल. आता नोट लक्षात ठेवा. इफ वी ऑब्झर्व अबोव टू एक्झाम्पल वी हॅव एफ ऑफ एक्स इक्वल टू 2x प्लस 3 but f of x is on to in f r to r but it is not on to n to n. नॅचरल नंबर टू नॅचरल नंबर आपण सेट जर डिफाईन केला. ठीक आहे. डोमेन कोडोमेन तर त्या ठिकाणी तुम्हाला ते ऑन टू फंक्शन मिळणार
नाही. ठीक आहे, नोट लक्षात ठेवा. आता रूल्स पहा. नंबर ऑफ सर्जेक्शन्स म्हणजे नंबर ऑफ ऑन टू फंक्शन्स किती असणार? m एलिमेंट सेट टू n एलिमेंट सेट. तर एस एम एन नंबर ऑफ सर्जेक्शन हे किती मिळणार आहे तुम्हाला? दॅट इज इक्वल टू, हा त्याचा फॉर्म्युला आहे, n रेस टू m मायनस एन सी वन एन मायनस वन रेस टू m एन सी टू एन मायनस टू रेस टू m. ठीक आहे, और 0 वेन n इज ग्रेटर दॅन m. n जर हा m पेक्षा ग्रेटर जर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 0 मिळणार आहेत. फ्रॉम अबोव सपोज n इज इक्वल टू 2, देन वी गेट नंबर ऑफ सर्जेक्शन किती येतील पहा बरं. 2 रेस टू m मायनस 2. यांची जर व्हॅल्यू जर 2 जर घेतली तर तिथे काय मिळणार? 2 रेस टू m मायनस 2 एवढे सर्जेक्शन्स आपल्याला मिळतील, म्हणजे एवढे ऑन टू फंक्शन्स मिळतील. n इज इक्वल टू 3 जर घेतला तर काय होईल रे? 3 रेस टू m होणार. ठीक आहे, 3 रेस टू m मायनस n चूज 1 म्हणजे काय? 3 चूज 1. 3 चूज 1 3च येतो आणि n मायनस 1, n म्हणजे किती घेतलाय? 3. 3 मायनस 1 2. 2 रेस टू m मायनस 1. ठीक आहे, n मायनस 1 रेस टू m आला, म्हणजे 2 रेस टू m मायनस 1 तुम्हाला मिळालं. एक्झाम्पल पहा त्याच्यावरती. नंबर ऑफ ऑन टू फंक्शन फ्रॉम सेट ए टू सेट बी किती येणार? 0. का बरं? इथे n इज इक्वल टू आणि m इक्वल टू. ठीक आहे, इथे n ची व्हॅल्यू आणि m ची व्हॅल्यू पहा. का? कारण y नंबर ऑफ b इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ b. नंबर ऑफ a म्हणजे नंबर ऑफ a मध्ये b मध्ये जास्त एलिमेंट आहेत. जर याच्यामध्ये जास्त एलिमेंट असतील नंबर a पेक्षा तर तिथे ऑन टू फंक्शन मिळणार नाही, तर ऑन टू फंक्शन 0 मिळणार. म्हणजे कंपल्सरी काय पाहिजे? हा जो सेट आहे हा सेट तुम्हाला कसा पाहिजे? छोटा पाहिजे, आणि हा सेट कसा पाहिजे? मोठा पाहिजे त्यामधले एलिमेंट्स. सेकंड, आता पहा याच्यामध्ये 5 एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये 2 एलिमेंट्स आहेत. तर या ठिकाणी नंबर ऑफ सर्जेक्शन आपल्याला मिळणार आहेत. मग नंबर ऑफ सर्जेक्शन म्हणजे नंबर ऑफ ऑन टू फंक्शन्स किती मिळतील? तर नंबर ऑफ ऑन टू फंक्शन जे आहेत ते नंबर ऑफ ऑन टू फंक्शन्स तुम्हाला किती मिळणार आहेत? तर नंबर ऑफ ऑन टू फंक्शन तुम्हाला एवढे मिळतील. किती? a to b m is equal to 5. So let's see here, 2 raised to 5 minus 2. So this is equal to 30 from the previous result. Now let's see the question number 3. इथे मिळतील का? Yes, obviously आपल्याला सर्जेक्शन मिळणार. किती असणार? 3 raised to 4 minus 3 raised to 2 raised to 4 minus 1. ठीक आहे, दॅट इज इक्वल टू 36. प्रिव्हियस आपण रिझल्ट जो आहे तो पाहिलेला आपण वापरू शकतो. नंबर ऑफ इंटू फंक्शन पहा. हे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल तुम्हाला CETला वगैरे विचारले जातात, कारण सर्जेक्शनवरती जास्त क्वेश्चन्स विचारतात. नंबर ऑफ इंटू फंक्शन्स किती येतील? तर टोटल नंबर ऑफ फंक्शन्स किती येतील इथे? मायनस नंबर ऑफ ऑन टू फंक्शन. द फंक्शन f is on to if its graph intersect any horizontal line at least one. पहा MCQ आपल्याला सॉल्व करायचे आहेत. a to b is on to function. ऑन टू फंक्शन कधी असतं सांगा बरं? ऑब्वियसली तुम्ही सांगू शकता. आता 4 पैकी कुठला आहे? येस, रेंज इज इक्वल टू कोडोमेन. सो ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट. सेकंड, नंबर ऑफ a, नंबर ऑफ b. नंबर ऑफ a मध्ये 3 एलिमेंट, b मध्ये 2 एलिमेंट्स आहेत. नंबर ऑफ सर्जेक्शन्स आपल्याला मिळतील का? येस मिळणार. पण किती मिळतील? येस 2 रेस टू 3. पण 2 रेस टू 3 मायनस किती? 4 ऑप्शन पैकी 2 रेस टू 3 मायनस 2 का 2 रेस टू 3 मायनस 3? येस, ऑप्शन सेकंड इज करेक्ट. नाउ द थर्ड एक्झाम्पल. ए आणि बी सेटमध्ये 4 एलिमेंट आहेत. नंबर ऑफ ऑन टू फंक्शन्स किती येतील? म्हणजे नंबर ऑफ सर्जेक्शन्स किती मिळतील? बी सेट मोठा आहे, ए सेट छोटा आहे, त्याच्यामुळे इथे सर्जेक्शन जे आहेत ते 0 मिळणार आहे. आता बायजेक्शन फंक्शन. ठीक आहे, हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट खूप इंटरेस्टिंग आहे. हा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच फॉर द वॉचिंग दिस व्हिडिओ. इफ यू रिअली लाईक देन यू कॅन सेंड टू युअर फ्रेंड्स. CETसाठी JEE हा खूप महत्त्वाचा आहे. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझे येणारे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहता येतील.